नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडले. अवकाळी पावसाने लांजा तालुका अंधारात, अनेक विद्युत खांब जमीनदोस्त. 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. चिपळुणात पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा, एक दिवस पेट्रोल पंप बंदचा मोठा परिणाम. अफवेमुळे वाहन चालकांची गर्दी वाढली. सिंधुदुर्गसह कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांसाठी मोठा दिलासा. 20 विद्यार्थ्यांवर 3 शिक्षकांना मान्यता. नितेश राणेंचा शब्द अखेर पूर्ण. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक महादेव तेली यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय उपचारांचे बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी तब्बल 18,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तडजोडीनंतर ठरलेली 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या कक्षातच रंगेहात ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा दिला. सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळील चांडवे टोल नाक्यावर भीषण अपघात झाला. कोकणाच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कार थेट ट्रेलर खाली घुसली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमध्ये एक लहान मुलासह 4 जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना प्राथमिक महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. दरम्यान महामार्गाच्या मध्यभागी अवैधरित्या ट्रेलर पार्क केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. चांडवे टोल नाक्याजवळील हॉटेलांमध्ये चहा नाश्त्यासाठी मोठी गर्दी होते आणि वाहने महामार्गावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीला धोका निर्माण होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अजून किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. राजापूर शहरात गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांनी शहरातील एका दारू अड्ड्यावर अचानक धाड टाकत हा प्रकार उघडकीस आणला. विशेष म्हणजे हा अड्डा भर वस्तीत, रहदारीच्या ठिकाणी आणि पोलीस वसाहतीच्या अगदी शेजारीच सुरू असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. राजापूर तालुक्यात गावागावात आणि वाडी वस्त्यांवर गोवा बनावटीच्या दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. यामुळे राजापूर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी अशाच प्रकारे लोकप्रतिनिधींनी धाड टाकून अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश केला होता. मात्र त्यानंतरही हे धंदे सुरूच असल्याने या व्यवसायांना पोलिसांचे अभय आहे का असा सवाल नागरिक विचारतात. दरम्यान अवैध दारू विक्री विरोधात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा फटका बसला असून लांजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. चक्रीवादळासारख्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत खांब कोसळले असून जनजीवन विस्कळीत झाले. कोट, आगरगाव, उपळे, हरचे, शेळवी आणि वाघरट या गावांमध्ये 4 दिवसांपासून लाईट नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. मोबाईल नेटवर्क, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन कामांवर याचा गंभीर परिणाम झाला. दरम्यान वीज पुरवठा बंद असल्याने ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेवर देखील परिणाम झाला असून अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून महावितरणने देखील युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. नुकत्याच झालेल्या वादळामुळे लांजा तालुक्यात आणि विशेषतः माझ्या गावाने पंचायत समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थांची घरं उडून नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर
प्रशासनाच्या माध्यमातून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पंचनामे केलेले आहेत. शासनाने लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर खानोली पंचायत समिती गणामध्ये विद्युत नसल्यामुळं लोकांचे पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत. आजचा 4था दिवस आहे, 4 दिवस लाईट नाही. अशामध्ये उपळेगाव, वीरगाव, कोटगाव, आगरगाव, त्याचबरोबर आगवे, जोशीगाव, अर्ध वागरट, अर्धी खानवली अशा गावामध्ये, हरचे शेळवी अशा गावामध्ये आज 4थ्या दिवशीसुद्धा विद्युत न आल्यामुळं, लाईट न आल्यामुळं लोकांचे पाण्याचे खूप मोठे हाल झालेले आहेत. मी नुकतंच आजच सन्माननीय तहसीलदार मॅडम यांना टँकरची मागणी केलेली आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तरी लवकरात लवकर टँकर देऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा. गावामध्ये तसेच जसं मोठमोठे नुकसान होऊनसुद्धा PSC वाडी लिंबू ह्यांचासुद्धा पत्रा मोडून त्या इमारतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तरी माझ्या पंचायत समितीमध्ये जे काय नुकसान झालेले आहे त्या संदर्भामध्ये मी माननीय आमचे आमदार भैयाशेठ सामंतसाहेब यांच्या पण कानावर घातलेली आहे आणि सन्माननीय आमदार महोदयांना विनंती केले की तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून उद्या किमान माझ्या खानोली पंचायत समितीमध्ये 2 टँकर तरी यावेत आणि लोकांचा किमान पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न सोडवावा. आमदार महोदयांनी तहसीलदार मॅडमना सांगण्याचं कबूल केलं. धन्यवाद. चिपळूण शहरात सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही पेट्रोल पंप काल दिवसभर बंद राहिल्यामुळे शहरात पेट्रोल तुटवड्याची चर्चा रंगली आणि त्यानंतर पंपाबाहेर भली मोठी रांग लागल्याचं चित्र दिसून आलं. पेट्रोल वितरकांकडून कोकण विभागातील टँकर 2 दिवस उशिरा रवाना झाल्याने काही पंपांवर इंधन संपल्याची स्थिती निर्माण झाली होती. शहरातील अनेक पंपांवर पेट्रोल संपले असे फलकही लावण्यात आले होते. दरम्यान वाहन चालक अफवांमुळे नेहमीपेक्षा जास्त पेट्रोल भरून घेत असल्याने कमी वेळेत मोठी गर्दी निर्माण होत असल्याचे पंप चालकांनी सांगितले. रात्री उशिरा शहरातील 3 पेट्रोल पंपांवर टँकर पोहोचले असून इंधन पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन पेट्रोल पंप मालकांकडून देण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन पेट्रोल पंप मालकांकडून करण्यात आले आहे. कोकण नगरी संघर्ष समिती आणि लोटे पर्यावरण संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील पर्यावरण आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या आंदोलनाला कायदेशीर पातळीवर आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी दिली. तसेच कोकणातील जनतेने पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे या आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या भेटीदरम्यान अशोकराव जाधव, उदय घाग, रवींद्र गोवळकर, जितेंद्र आमरे, सुबोध सावंत देसाई यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी या आंदोलनाला पुरेपूर पाठिंबा राहील असे स्पष्ट शब्दात सांगितले. माझ्या तमाम कोकणवासियांना मी विनंती करतो की लक्ष्मी ऑर्गॅनिक विरुद्ध जे आंदोलनाचे सगळे कार्यकर्ते आले, कोणी नेता नाही त्याच्यात आणि ते स्वखर्चाने मांडतायत, त्यांचा काय इंटरेस्ट आहे त्याच्यात. परंतु तुम्ही ती ऑर्गॅनिक हे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी ही लक्ष्मी नाही तर अवदस आहे आणि तिला हटवण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीत लाखो लोकांनी आंदोलन केलं पाहिजे. खरं म्हणजे मी कोकणात आंदोलनं केली तुम्हाला माहिती आहे, पण मी आता 85 वर्षाचा आहे, तेव्हा मला येता येणार नाही. पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कंपनी गेली नाही तरी तुम्ही मरणार आहात. कंपनी घालून मेलात तर इतिहास तरी होईल. कोणाला दबावाला बळी पडू नका. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचा इतिहास होईल, कोकण वाचेल. लोटे परशुराममधल्या सगळ्या कंपन्या घालवल्या पाहिजे आणि त्याच्यात काय वावगं नाही. ते म्हणतात विकास विकास, हा विकास नाही,
हा सगळं कोकण भकास करण्याचा मार्ग आहे आणि सगळे नेते लबाड आहेत. त्यांना या कंपन्या भरपूर पैसे देतात आणि त्यातून हे उभं राहतं. तेव्हा माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की या कंपन्यांविरुद्ध, लोटे परिश्रमच्या MIDC विरुद्ध ताकदीने उभे राहा, सत्याच्या मार्गाने उभे राहा, ऐंशीच्या मार्गाने उभे राहा आणि संविधानाच्या चौकटीत उभे राहा. तुम्हाला यश येईल. तुम्हाला सर्वांना माझा आशीर्वाद आहे. सिंधुदुर्गसह कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील गट 9 आणि 10 शाळांमध्ये 9वी आणि 10वीच्या वर्गांची एकत्रित विद्यार्थी संख्या 20 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास त्या शाळांना 3 शिक्षकांना मान्यता देण्यात येणार आहे. पालकमंत्री तथा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकीनंतर या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. शासनाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून अनेक शाळांवरील शिक्षक कपातीचे संकटही दूर होणार आहे. दरम्यान ही विशेष सवलत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी लागू राहणार असून यामध्ये नवीन शिक्षक भरतीला परवानगी नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पेण उपजिल्हा रुग्णालयाला तब्बल 70 प्रकारची वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पेण येथील मराठा समाज हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात मल्टीपॅरा मॉनिटर, डिजिटल BP मशीन, फोटोथेरपी युनिट, ऑक्सिजन फ्लोमीटर, व्हीलचेअर, संगणक संच तसेच विविध औषधे आणि सर्जिकल साहित्य रुग्णालयात सुपूर्द करण्यात आले. यावेळी पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठान असे म्हटले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. सुरू आहे किंवा आज हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. ते पेण जिल्हा उपरुग्णालय यासाठी या ठिकाणी वैद्यकीय उपकरणं वाटप, त्याचबरोबर जे आवश्यक साधनं आहेत त्या साधनांचं वाटप या ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत वेगवेगळी उपकरणं, वेगवेगळं साहित्य आणि औषधासाठी जे लागणारे रसायन आहेत त्याचा पुरवठा आज उपरुग्णालय पेठ इथे प्राप्त करून दिलेला आहे. पेठचं नदीचं संवर्धन बघितलं, स्वच्छता अभियान बघितलं, कचेरीतलं किंवा सार्वजनिक क्षेत्रातली स्वच्छता मोहीम असो, वृक्षारोपण असो, दर रविवारी आपण डास सर्व उंगरडे असतील, इकडे तांबडी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार, वृक्षारोपण तर करणारच, पण त्याला पाणी घालणार आणि त्याचं जतन करणार. हे जे सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता विषयक सर्व जी कार्य आहेत ही कार्य म्हणजे आपणच करावी आणि आपणच करावी असं मी नक्कीच इथे सांगेन की आता सुद्धा जे आपण उपकरण देत आहे मला खात्री आहे, कारण की तालुका समितीची जेव्हा मीटिंग असते राजपूत मॅडम सोबत मी असतो की अतिशय चांगलं काम करतायत. म्हणजे अतिशय अल्पशा त्यांना सोयी सुविधा आहेत. शासनाकडून निधीची आता मर्यादा आहे, औषधाचा साठ्याला मर्यादा आहे, पण मॅडमचं कार्य देखील चांगलं आहे आणि जी आपण उपकरणं दिलेली आहेत मॅडम ह्या आपल्या वैद्यकीय रुग्णालयात ह्याचा योग्य वापर करतील. उपजिल्हा रुग्णालय आहे यांना विविध उपकरणं वाटप करून म्हणजे ह्या प्रतिष्ठानने केवढं मोठं कार्य केलं आहे. कारण आत्ताच मॅडमशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही या साहित्यासाठी इतर काही कंपनी किंवा संस्थान यांच्याशी संपर्क केला, परंतु तिथून काही मिळालं नाही. आणि आपल्याला माहीत आहे शासकीय पातळीवर मिळतं सगळं, पण थोडीशी प्रशासकीय अडचण किंवा विलंब होतो. परंतु डॉक्टर नानासाहेब प्रतिष्ठानने हे सर्व साहित्य उपजिल्हा रुग्णालयाला अगदी कमी कालावधीत आणि दर्जेदार
साहित्य उपलब्ध करून दिलं हे आपल्या पेण तालुक्यासाठी, पेण उपजिल्हा रुग्णालयासाठी एक खूप मोठी उपलब्धी आहे.